नमस्कार मंडळी, पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलेच असेल। या भाजीपुढे चिकन मटण अगदी सगळे फिके पडतील आणि जे लोक चिकन मटण खात नाही ना, ते तर बोटं चाकून पुसून खातील। चला तर मग ही कशी बनवायची ते बघून घेऊ। सर्वात अगोदर या सुरुंगला जांबाच्या पाण्यात किंवा चिंच आणि मीठ टाकून छान उकळून घ्यायचं। जेव्हा आपण सुरुंग उकळतो ना, तेव्हा काहीतरी आंबट वस्तू टाकून घ्यायची आणि त्याला शिजवायचं, नाहीतर थोडी खाज लागते। आणि कधी पण मार्केटमधून घेताना सुरुंग हा जुना घ्यायचं, नवीन घ्यायचं नाही। नवीन सुरुंगची खाज लागते। माझ्याकडे आहे हे जुनं आहे, 1 महिन्याच्या अगोदर खणलेलं आहे, त्याच्यामुळे हे काही खाजणार नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पिनपिना उकळायचं। नंतर याला तुम्हाला पाहिजे तसं बारीक कापून घ्यायचं। जर तुम्हाला मोठे पीसेस आवडत असेल तर मोठे ठेवायचं आणि छोटे जर तुम्हाला एकदम ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही एकदम बारीक कापू शकता। जरी नाही कापले तरी ते भाजीमध्ये आपल्याला ते बारीक करता येते। तर या पद्धतीने छान असं शिजवायचं। जर कच्चं ठेवलं ना, थोडी खाज लागते। चला तर मग रेसिपीकडे वळू। तर मंडळी, इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी सुरुंगची भाजी तयार झाली आहे। चमचमीत आणि झणझणीत यासाठी की आम्हा शेतकरी लोकांना थोडी खारट तिखटच भाजी गोड लागते। तुम्ही पण एकदा ही भाजी करून बघा, बोट चाकतच राहाल। चला तर या व्हिडिओसाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर झालंच पाहिजे। भेटूया पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद।